एक पार्ला ईस्टला एक मोठा भाजी मार्केट आहे ना? हो, मला तिथे जायचंय. मी घेऊन जाईन की तुम्हाला. नक्की चालेल. एक मिनिट. हा अप्पा बोला. सुनबाई, मला वैद्यांकडे जायचंय. तुम्ही येता का माझ्यासोबत? हो अप्पा, मी बाहेर कोपऱ्यावरच आहे. तुम्ही या ना, मग आपण एकत्र जाऊ. ठीक आहे, मी येतो लगेच. हो हो. माझे सासरे येत आहेत. ओ, त्यांना वैद्यांकडे घेऊन जायचंय जरा. ओके. पण तुम्ही सिडनीमध्ये अशा भाज्या वगैरे घ्यायला जात नसाल ना? मग इथे कसं, म्हणजे खरं सांगू का, सिडनीला असं फ्रेश भाज्या विकत वगैरे असं मिळतच नाही काही. एव्हरीथिंग इज फ्रोझन किंवा मग मॉल मध्ये जाऊन विकत घ्यावं लागतं. पण असं भाजीवालीकडे जाऊन भाजी विकत घेणं, हा एक्सपिरियन्स मला खूप आवडतो. आमच्याकडे एक केअरटेकर आहे, त्याला मी सांगू शकते. बट आय थॉट आय शुड गो. खूपच वेगळा नवीन अनुभव असेल नाही का तुमच्यासाठी? नाही तसं नाही, मी इंडियात होते तेव्हा हे सगळं करायचे, पण खूप वर्षानंतर करून खूप मजा येते. पण मला हे बार्गेनिंग वगैरे जमत नाही आणि आवडतही नाही. बाय द वे, आज मी सईला आणि तुझ्या मॉम इन लॉला घरी बोलवलंय. तू पण ये ना. हो बघते, म्हणजे जमलं तर नक्की येईल. प्लीज. आणि तुम्ही पण या आमच्या घरी. डेफिनेटली, शुअर. या कोण? ही हे आप्पा भाजी घेताना भेटले आम्हाला. ओळखत नाही मी त्यांना. अनोळखी माणसाशी इतका वेळ गप्पा मारता तुम्ही? नाही नाही, तुम्ही येईपर्यंत वेळ होता ना, म्हणून आपलं सहज. सहज का? हो. पेहराव बघा. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आहे या बाईंवर. अशा लोकांशी बोलू नये उगीच. हो अप्पा. चला, आपल्याला वैद्यांकडे जायचंय. चला चला. मला आधी समजायला हवं होतं खरंच की तू नॅकची फ्रेंड आहेस आणि तुम्ही मेड नाही आहात. मला माहिती नाही. मी सो सॉरी. अहो त्यात काय एवढं? काही नाही. कसं मला खूप गिल्टी वाटतंय. म्हणजे मी तुम्हाला सरळ घरातली कामं करायला लावली. प्लीज, एक्स्ट्रीमली सॉरी. ऍक्सेप्ट माय अपॉलॉजी. अहो आता किती वेळा माफी मागणार आहात? मलाच बाई कानकोंड झालंय. प्लीज असं म्हणू नका. तुम्ही माझ्याहून खूप मोठे आहात आणि भारतीय संस्कृतीत मोठ्यांचा कायम आदर ठेवायचा असं शिकवलं जातं. आणि या इंडियन व्हॅल्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. हे ऐकून खूप छान वाटलं. हो, मग सिडनीत राहिले असले तरी आय एम इंडियन ॲट हार्ट. हा, फक्त उगीच स्वदेशी स्वदेशीचा नारा करतात ती माणसं मला आवडत नाहीत. म्हणजे आपल्या देशात जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्याच इतरही देशात आहेत, हो की नाही? आणि आपण त्या शिकल्या पाहिजेत. का फक्त आपलं ते सगळं चांगलं, इतरांचं वाईट? जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहणारी ही माणसं असतात ना, ती मला अजिबात आवडत नाही. हो खरंय. नवीन गोष्टी असतात त्या शिकाव्या, पुढे जावं. हे पटलं मला. आपलं आयुष्य सोपं करणाऱ्या नवीन गोष्टीही आवडतात मला. अगदी बरोबर. मलाही तेच वाटतं. नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत आणि पुढे गेलं पाहिजे. जुन्या गोष्टींमध्ये अडकून अजिबात राहता कामा नये. आपणच बोलत बसलोय पण सई काहीच बोलत नाहीये. तू काय एवढी गप्प? अहो नाही, मी ऐकतेय. पण काकू, एक गोष्ट मान्य करायला हवी. सईच्या हाताला चव आहे. इतका सुंदर स्वयंपाक करते ती. खरंच खूप धन्यवाद. हे सगळं मी माझ्या आजीकडून शिकले. ओ, की मॉम पण खूप छान कुकिंग करते. हो ना? तू ममाज बॉय आहेस त्यामुळे तू असंच म्हणणार मला माहितीये. बरं सई, मला सांग, कुकिंग व्यतिरिक्त तुला काय आवडतं? व्हॉट डू यू लाईक अपार्ट फ्रॉम कुकिंग, युअर हॉबीज?
मला पुस्तकं वाचायला आवडतात. दॅट्स ग्रेट. मराठीमध्ये सुवर्ण पदक मिळालंय हिला. रिअली? मी तुला एक ऍडवाइस देऊ बघ, म्हणजे तुला वाईट नसेल वाटणार तर सांगते. तू ना तुला मनात जे काही वाटतं किंवा तुझ्या मनात जे काही आहे ते ऑनेस्टली फ्रँकली बोलून टाक. यू नो, यू ट्राय टू बी अ लिटल बोल्ड. तुमच्या बरोबर राहून शिकेल हो. म्हणजे आता वारंवार सहवास भेटी होतच राहतील ना, त्यामुळे शिकेल ती. राईट, ऍब्सोल्युटली. बाय द वे, मी तुमच्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवले, ते घेऊन येते. अहो तुम्ही थांबा ना, मी आणते. अगं नाही, बस मी आणते. अहो आणू दे हो, नचिकेतची मैत्रीण म्हणून आणू दे, कामवाली म्हणून नाही. बरं, आता इथे असेपर्यंत तुमचा पुढचा काय कार्यक्रम आहे? कार्यक्रम असं काही नाही, पण एक खूप महत्वाचं काम आहे. ज्या माणसाने माझ्या मुलाला 10 लाख रुपयांसाठी फसवलं त्याला शोधून काढायचं आणि चांगलाच धडा शिकवायचा. घ्या. आय रिअली होप यू लाईक इट. तुम्ही प्लीज टेस्ट करा ना. हो हो. डिड यू लाईक इट? अरे वा, खूपच छान आहे. आम्ही असलं कधी खाल्लं नाही बाई. मला खूप बरं वाटलं दॅट यू लाईक इट. बरं, निघायचं? निघतो आम्ही. ओके, चालेल. नमस्कार करते. गॉड ब्लेस यू. येतो आम्ही. येस, ओके. चल ग. येतो रे. बाय. येतो नचिकेत साहेब. काय काकू. बाय. चांगलेत रे आपले हे शेजारी. आय मीन केतकर सरनेम असून सुद्धा चांगले. You have some problem with that surname or what? प्रॉब्लेम असं काही नाही, but few years back I had a really bad experience with one of the Ketkars. What experience? Forget about that. I don't want to relive the past. पण होतं काहीतरी. But these are fine, huh? These people are sweet and simple, and that Mansi, she's really nice, huh? तिच्याबरोबर गप्पा मारायला खूप मजा आली मला. मलाही आवडते ती फॅमिली, अँड आय वॉज शुअर तुलाही आवडेल. एनिवे मॉम, अबाउट दॅट गर्ल जिच्यावर माझं प्रेम आहे, वॉन्ट टू नो हर नेम? Of course I want to know. I've been waiting for this. पण तूच म्हणाला होतास की I'll tell you when the right time comes. So the right time has come. Are you serious? So please tell me, who is she? Well, you have met her. तुला ऑलरेडी आवडली ती. कोण? सई. सई केतकर. गुड मॉर्निंग मॉम. मॉम. Mom, where are you? हे भाई, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. मॉमला बघितलं? अरे भाई, मॅडम सकाळी सकाळी बाहेर गेलेत. कुठे गेली? नाही मॅडम, ते काही सांगून नाही गेल्या. स्ट्रेंज. तुझा फोन पण स्विच ऑफ आहे. भाई काय टेन्शन आहे काय? म्हणजे मॅडम पण सकाळी गप्पच होत्या म्हणून. मॉम पण ना. भाई खरंच काही प्रॉब्लेम नाहीये ना? प्रॉब्लेम नाही रे. लास्ट नाईट आय टोल्ड मॉम माझं सईवर प्रेम येते. काय बोलतोस? मग मॅडम काय बोलल्या? काहीच नाही. जस्ट वेंट टू हर रूम अँड लॉक द डोअर. मी विचारलं तर शी सेड सकाळी बोलू, अँड नाउ शी इज गॉन.
आई पण तुम्हाला सांगू का, पण नचिकेतची आई खूप छान बोलल्या माझ्याशी. अगं बोलायला वगैरे छानच आहेत त्या. हो, मी त्यांना आपल्या घरी सुद्धा बोलवलंय. घरी? हो. नको नको, घरी नको एवढ्यात. का घरी का नको? अगं आपले जमदग्नी आहेत ना, त्यांना जर समजलं की या नचिकेतच्या आई आहेत तर लगेच काहीतरी खुसपट काढतील. त्यांनी आधी तुला स्वीकारू दे, मग आपण भेट घडवून आणू ना यांची आणि नचिकेतच्या आईची. आई काल मी त्यांच्या बरोबर असताना ना आप्पांचा दूरध्वनी आला मला अचानक, म्हणून मग मुद्दाम नचिकेतची आई भेटल्यात हे मी आप्पांना सांगणं टाळलंच. बरं केलंस बाई, आपण काळजी घ्यायला हवी. सई, अगं नचिकेतला विचार एकदा की कधी बोलणार आहे तो त्याच्या आईशी तुझ्याबद्दल. हो आजी, मी विचारते त्याला. हा विचार. मॉमला बोललो मी आपल्याबद्दल. आय टोल्ड हर आय लव्ह सई अँड शी इज द वन फॉर मी. खरंच नचिकेत? पण काय म्हणाला रे त्या? काय स्ट्रेंज रिॲक्शन्स आहेत सई तुझ्या. हॅपी अँड टेन्स्ड ॲट द सेम टाइम. हे नचिकेत, एवढी मोठी गोष्ट कळल्यावर आम्हा मुलींचं असंच होतं. तुला नाही कळणार. बरं ते जाऊ दे, आई काय म्हणाला ते सांग ना. शी वॉज हॅपी. शी टोल्ड मी की तिला तुझी फॅमिली, तुमची सिम्प्लिसिटी, तुमचं नेचर खूप आवडलं. सो शी वॉज इन अ गुड मूड. सो आय थॉट की लेट्स गो फॉर इट, आणि सांगून टाकलं. हो, पण आई काय म्हणाल्या मग? ऍक्च्युली काहीच बोलली नाही ती. शी जस्ट लेफ्ट. शी सेड आपण सकाळी बोलू. हो का? मग तू बोललास का सकाळी त्यांच्याशी? नाही ना, चान्सच नाही मिळाला. आय गॉट अप, शी हॅड ऑलरेडी लेफ्ट. तिचा फोन पण लागत नाही. नचिकेत, म्हणजे रागावल्यात का रे त्या? आय डोंट थिंक सो. सी, शी वॉज हॅपी. शी टोल्ड मी शी लाईक्स यू. मग तू कशाला असा निगेटिव्ह विचार करते? अरे मी एक मुलगी म्हणून त्यांना आवडलीये, पण त्यांच्या सुनेबद्दलच्या अपेक्षा वेगळ्या आहेत ना रे. त्यांना जशी सून हवी आहे तशी मी नाहीये नचिकेत, म्हणूनच मला भीती वाटते रे. Say you're being worried for no reason. Trust me. पण समजा मी त्यांना आवडले असते तर त्या तसं बोलल्या असताना रे. This is a big decision for her. आणि एवढा मोठा डिसिजन घेणार, ती थोडा विचार तर करणार ना ती. I know her very well. Don't worry. When she'll come back with a positive news. एवढी खात्री आहे तुला? Yeah, of course. आली की विचारेन ना तिला. What is your decision, Miss इरावती देवधर? देवधर? तिचं माहेरचं सरनेम. शी इज व्हेरी प्राऊड ऑफ हर सरनेम. सो मला असं काही स्पेशल हवं असलं, बटरिंग करायचं असलं की आय यूज दिस स्ट्रॅटेजी. मी अगदी सगळं नीट व्यवस्थित पडताळून घेतलंय आप्पा. अशक्य. हा व्यवहार होणार नाही. अहो पण चांगला प्रस्ताव मांडलाय त्यांनी. अहो सांगलीमध्ये आपली मोठी शाखा उघडायला तयार आहेत ते, आणि ती देखील मोक्याच्या जागी. पण तुम्ही नाही काय म्हणताय ते तरी मला कळेल का? माझं काही चुकलं का आप्पा? तू प्रस्ताव नीट वाचलेला दिसत नाहीये. आप्पा वाचलाय, 23 वेळा वाचलाय. नफाच नफा आहे व्यवहारामध्ये. मान्य, पण हा व्यवहार आपण करणार नाही. ठीक आहे, पण का? कारण कळू शकेल का आप्पा? ज्यांना आपली शाखा उघडायची त्यांचं नाव काय आहे? वाच जरा. अरविंद देवधर. मग देवधर ह्या नावाशी आपण व्यवसाय करू. करायला काय? चुकलो आप्पा, चुकलो आप्पा. माझ्याकडून अक्षम्य असं गुन्हा घडलाय. माझ्या लक्षातच आलं नाही की त्यांचं आडनाव देवधर आहे म्हणून, आणि देवधरांशी आपला व्यवहार असणं प्रश्नच येत नाही आप्पा. जमल्यास मला क्षमा करा आप्पा. देवधर हे आडनाव आपल्यासाठी वर्च आहे. हे इथून पुढे कायमचं लक्षात असू दे. सपोज मॉमला इरावती देवधर म्हणून काय उपयोग नाही झाला, ती खुश नाही झाली, शी डझंट एक्सेप्ट यू, मग काय करशील तू? मी काय करणार? माझ्या हातात काहीच नाहीये. तू सांग, तू काय करशील? इवन आय एम हेल्पलेस. मॉम बोलेल त्या मुलीशी लग्न करावं लागेल मला. हो का? मग ठीक आहे, तुला ज्या मुलीशी लग्न करायचंय तू कर. मी लग्नच करणार नाहीये. दुसऱ्या कोणाशी लग्न करायचा मी विचारच करू शकत नाही.
अँड यू थिंक मी करू शकतो? आता तर म्हणालास ना की माझी आई ज्या मुलीशी लग्न करायचं बोलेल त्याच मुलीशी मी लग्न करणार म्हणून. बिकॉज आय एम 101% शुअर ती तुला चूज करेल. पण अजून त्यात असं काही म्हणाला नाहीये. मग म्हणेल ना, हॅव सम पेशन्स. आणि मेन प्रॉब्लेम माझे मॉम नाही, तुझे आप्पा आहेत. मॉम देईल परमिशन, आप्पा परमिशन देतील, तोपर्यंत आपण म्हातारे येऊ. मग जाऊ हनीमूनला पिलग्रिमेज साईटवर. नचिकेत, मस्करी करू नकोस ना. नाही, बट इन अ वे दिस इज अ सिरियस इश्यू. साई, नचिकेत, मगाशी मला म्हणालास ना तू हे, आणि आता तूच वाईट विचार करतोस. हे बघ नचिकेत, जे होतं ना ते सगळं चांगल्यासाठीच होतं आणि आपलं सुद्धा चांगलंच होणार आहे. फिंगर्स क्रॉस्ड. फक्त तुझ्या आईने त्यांच्या सुनेबद्दलच्या थोड्या अपेक्षा बदलायला हव्या. आय डोंट थिंक मॉम मध्ये चेंजेस होतील. इनफॅक्ट ती तुलाच चेंज करणार. सो व्हेन यू विल बी साई देशपांडे, तेव्हा आय गेस तुलाच स्वतःमध्ये चेंजेस करायला लागतील. So, I'm ready. How am I looking? Wait. Oh. Now you're looking like perfect Korean. Come on, let's go then. Wait, पण तुझं नेमकं चाललंय काय? काय होतं ना प्राजक्ता, एखाद्याला आपण एखादी गोष्ट समजवायचा प्रयत्न केला तर त्याला ती नाही समजत. पण जर त्या गोष्टीचा अनुभव आणून दिला तर यू गेट द डिझायर्ड रिझल्ट्स लाईक दिस. दॅट्स व्हॉट आय एम ट्राइंग टू डू. सो लेट्स गो. You are really great, Ira. Seriously. वो तो मैं हूँ. कल्पना, झाली का भाजी चिरून? ए कल्पना, अगं ए कल्पना. काय झालं? अगं बोट कापलं ना? अगं काय तू कुठे लक्ष असतं कल्पना? थांब थांब हळद देते. नाही नाही नको असू दे, फार काही नाही लागलेलं. नाही ना नक्की? हा आई, एक विचारू का? विचार ना. बघा, खरं सांगाल ना? सुनांशी मी कधी खोटं बोलत नाही. ते सगळं यांच्याकडे. आई, देवधर नावाचं आपल्याशी एवढं काय वावड आहे? अगं बाई, काय झालं आई? नाही काही नाही काही नाही काही नाही. आई अहो सांगताय ना? तुला कसं कळलं? यांना आणि अप्पांना बोलताना ऐकलं मी. अप्पा म्हणाले देवधर नावाच्या कुठल्याही माणसाशी काहीही संबंध ठेवायचा नाही, लक्षात असू द्या. ओ बाई, असेल यांचं काहीतरी, मला नाही माहिती. म्हणजे तुम्हाला खरंच माहित नाही? आई, काल ना आणखीन एक गोष्ट घडली. काय? अप्पांच्या जुन्या वह्यांमध्ये एका मुलीचं छायाचित्र सापडलं. ते बघून हे घाबरले. मी विचारलं यांना, काय झालं हो, कोण आहे ही? पण काही सांगितलं नाही. आणि अप्पांनी तर छायाचित्र बघून ते इतके संतापले की ते फाडूनच टाकलं. काय सांगते? जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे. जीवन काय झालं? असं काय बघताय दोघी? प्रश्न पडलेत. कसले जगाचे प्रश्न पडले दिला? काल अचानक अप्पांनी त्या मुलीचं छायाचित्र फाडून टाकलं आणि आज देवधर हे आडनाव आपल्याला चालत नाही हे कळलं. किती गोष्टी लपवताय तुम्ही माझ्यापासून? इतकी परकी झाले मी तुम्हाला. अगं गप गप. अगं काय तू अशी वेडी का खोळी तू? सांगतो फार वर्षापूर्वीची गोष्ट.
आम्ही एकदा जत्रेत गेलो होतो ग. ते जत्रेत नाही का छायाचित्र काढतात, तसं एक छायाचित्र माझं काढलं. हा, त्या छायाचित्र काढणाऱ्या माणसाने माझं म्हणून त्या मुलीचं छायाचित्र पाकिटात घालून दिलं. बरं हे मला माहिती नाही, घरी आल्यावर बघतो तो हे असा हिरमोड झाला म्हणून सांगू, पैसे वाया गेले म्हणून आप्पा पण चिडले. ते आज सगळ्यात चिडलेले आहेत. बघितलंस ना काल तो कसा छायाचित्र असं फाडून टाकलं ते. पण काय हो त्या देवधर आडनावाचं काय? त्याचं काय अगं हो हे राहिलं ते का ते म्हणजे असं झालं ना, काय झालं ते, हा अगं ते ज्योतिष आले नाही का, कोणीतरी ज्योतिष भेटला. अरे ज्योतिषी भेटला आणि आप्पांना सांगितलं की द पासून सुरू होणार आणि र ने संपणार असं आडनाव तुम्हाला लाभी नाही, नुकसानच करणार. मग सांगतोय काय, पटलं हे. अगं म्हणून दरेकर चालत नाही, देवधर चालत नाही, दांडेकर सुद्धा चालत नाही. बघ ईश्वरा, बरं झालं मी सुटले बाई. मी पण सुटलो.